नमस्ते. आज बटर पनीर बनवणार आहे. तर बटर पनीरसाठी कांदा चिरून, काजू आणि ही बेडगी मिरची आहे हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. आता हे उकडलेलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. यात मसाले टाकूया. दळतानाच मसाले टाकायचे. मी हळद, लाल तिखट, काश्मीरी थोडी मिरची टाकणार आहे. बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता आपण जे दाखवलं होतं ते आता दळून असं झालेलं आहे. आता आपण बटर पनीर तयार करायला लागूया. थोडंसं आपण ऑइल टाकूया कारण बटर जळू नये म्हणून. डायरेक्टली बटर टाकलं तर ते जळायला लागतं लगेच. म्हणून आधी थोडं ऑइल टाकायचं आणि मग आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात बटर टाकून घ्यायचं. बटर टाकलंय. आता ही आपण जी दळलेली ग्रेव्ही आहे ती टाकायची. तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायचे, किती हे करायचे त्याच्या अंदाजानुसार टाकायचं. याचं परतून घ्यायचं व्यवस्थित. दळताना पण ऑलरेडी मसाले टाकलेले आहेत. ते मग प्रमाण व्यवस्थित घेऊन थोडं थोडं आपण ग्रेव्ही परतून झाली आहे. आता थोडे थोडे टाकायचे मसाले कारण आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. जास्त टाकायचं नाही. तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही टाकू शकता. मीठ चवीनुसार टाकायचं आणि आपले पनीर टाकूया. तुम्हाला ग्रेव्ही किती थिक पाहिजे, किती हे पाहिजे त्याच्यानुसार थोडंसं पॅननी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता आपण ह्याच्यात एक फ्रेश क्रीम टाकूया. तुम्ही पाहिजे तर बाहेर पॅकेजमधली पण टाकू शकता, पण मी घरातली टाकत आहे. आणि आपण थोडं ह्याच्यामध्ये बटर पण टाकूया. वर गार्निशिंगला आपण कसुरी मेथी टाकूया. लास्टला कसुरी मेथी टाकूया. याच्याने एक वेगळाच फ्लेवर येतो आपल्या भाजीला. आणि लास्टला थोडासा गरम मसाला. बस आपला बटर पनीर मसाला रेडी आहे. थँक्यू.